मुलांनो, स्वागत आहे तुमचं शाळेतील गोष्टी या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत साप आणि मुंगूस यांची गोष्ट। एका गावात एक शेतकरी आपल्या पत्नीबरोबर राहत होता। त्यांना एक लहान मुलगा पण होता। ते त्याच्यावर खूप प्रेम करायचे आणि त्याला खेळताना बघून आनंदी व्हायचे। एके दिवशी तो शेतकरी जवळच्या जंगलात एक छोटे मुंगूस पकडतो व त्याला घरी घेऊन येतो व आपल्या पत्नीला दाखवतो व बोलतो, हा मुंगूस अतिशय लहान आहे व याला मोठे व्हायला आणखी 6 महिने लागतील। हा आपल्या मुलाचा चांगला जोडीदार बनू शकतो। याला आपण पाळू शकतो। शेतकऱ्याची पत्नी या गोष्टीला तयार होती आणि मुंगूसाचे पण संगोपन करते। एकदा शेतकऱ्याची पत्नी बाजारात काही भाज्या घ्यायला जाते। तिचा मुलगा पाण्यात गाढ झोपलेला होता। तेव्हा ती तिच्या नवऱ्याला बोलवते आणि सांगते, मी बाजारात जाते आहे व आपला मुलगा झोपलेला आहे, तर त्याच्यावर लक्ष असू द्या व मुंगसाला त्याच्याजवळ जाऊ देऊ नका। शेतकरी म्हणाला, काळजी नको करूस, आपला मुंगूस त्याला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवणार नाही। शेतकरी पत्नी येण्याची बराच वेळ वाट बघू लागला, परंतु तिला परत यायला बराच उशीर झाला। त्यामुळे तो त्याच्या कामासाठी निघून जातो। काही वेळानंतर शेतकऱ्याची पत्नी आपल्या झोपडीत परत येते। तो मुंगूस दरवाजाच्या उंबरठ्यावर तिची वाट बघत होता। त्याचे तोंड रक्ताने माखलेले होते। ते बघून तिला असे वाटले की मुंगूस आपल्या मुलाबरोबर एकटा होता व त्याने आपल्या मुलाला नक्कीच मारून टाकले। ती रडायला लागली व म्हणाली, तू माझ्या मुलाला मारलेस, आणि एक जड वस्तू त्याच्या डोक्यावर मारून फेकते व ती आत जाते। पण ती आत काय बघते? तिचा मुलगा गाढ व शांत झोपलेला असतो व तिथे खाली जमिनीवर एक मेलेला साप पडलेला असतो आणि सगळीकडे रक्त पसरलेले असते। शेतकऱ्याच्या पत्नीच्या लगेच लक्षात येते की मुंगूस आपल्या मुलाला सापाच्या चावण्यापासून वाचवतो। ती जेव्हा मुंगूसाच्या डोक्यावर मारून फेकलेली वस्तू बाजूला करते तेव्हा मुंगूस मेलेला असतो। तिला या घाईघाईने घेतलेल्या कृत्याचा अतिशय पश्चाताप होतो। आता त्या गोष्टीला फार उशीर झालेला असतो। तर मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला भेटते की घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नये, त्याचा फक्त पश्चाताप होतो। तर अशाच नवीन आणि छान गोष्टी पाहण्यासाठी चॅनेलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा।